पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये हिच्या चॅनलवर, जो की आहे सो कॉल्ड ब्लॉग्स. तर ब्लॉग नंबर 5. अच्छा, हे मला माहित नव्हतं. आता आम्ही इथून चाललोय. ऍक्च्युली घरात बसून खूपच बोर झालेलं आणि कुठेतरी जायचं होतं फिरायला, म्हणून आम्ही बाहेर पडलोय. मग कुठेतरी म्हणजे मग म्हटलं झुडिओला जाऊ, पण आमच्या एरियामध्ये 2 झुडिओ आहेत. एक आहे ते असंच झुडिओ आहे आणि दुसरं आहे ते एअरपोर्टचा एरो मॉल आहे ना पुण्याचा, त्याच्यात. तर आम्ही एरो मॉलला जायचं ठरवलं कारण तिकडे फूड कोर्ट पण असेल आणि खायला पण गोष्टी मिळतील. आणि इकडे फक्त झुडिओ आहे त्यामुळे तिकडे नाही जात. येस, अजून एवढंच आहे, बाकीचं बघूया मग एरो मॉलचा झुडिओ कसा आहे ते. फोनवर बोलत हे बघ, हे असे फोनवर बोलत गाड्या वापरतात, लक्ष नसतं. हा म्हणत होता की आता बरं आहे, पाऊस नाहीये, पण मला वाटतं पाऊस पडणार आहे खूप. बघ पुढे ढग तर दिसत ढग तर खूप आले. आज इतकं चांगलं ऊन वगैरे पडलेलं की मला असं नाही वाटत की पाऊस पडेल, आणि नाही पडला खूप होत आहे. कारण उद्या सकाळी मला निघायचं, पण पाऊस नको उगाच. पाऊस एक कारण आहे आणि अजून एक दुसरं कारण आहे, म्हणून मी म्हटलं याला कार घे. तर याच्यावरून हा माझ्याशी भांडला. काही नाही भांडला नाही म्हणजे अक्षरशः अरे मग ते केस कशालाच पाहिजे, जर त्या ह्या केसांमुळे जर इतका प्रॉब्लेम होत असेल. कारण आता असं आहे की आपल्याला आज संडे आहे आणि मी म्हणजे हेअर वॉश करते दरवेळी दर संडेला, आणि मग ते छान सेट, आणि मला ड्राय वगैरे करायचा खूप कंटाळा येतो असं, आणि ते सेट करायचं. तर आज मी बाहेरून हेअर वॉश आणि ब्लो ड्राय आणि सेट करून आली आहे केस. तर बाईकवरून गेल्यावर ते पूर्ण खराब होतात आणि स्कार्फ बांधून पण ते असे थोडे वेडेवाकडे होतात, म्हणून मला आवडत नाही. म्हणून त्याला म्हणत होते कार काढ, तर मग त्याचं काहीतरी भलतंच होतं. मला ट्रॅफिक मध्ये कार चालवायला अजिबात आवडत नाही, इच्छा पण नाही. सॉरी, फोन आला मला. आणि बाय द वे मी काल नेल्स केली. रितिशाचं पण. चल, हे आउट आहे, ते इन आहे. आता यांचं काहीतरी येतील 100-150 रुपये पार्किंग तिकीट. या सगळ्या मॉलवाल्यांना एकतर आतमध्ये जाऊन करायला हजारो रुपये खर्च, आणि वरनं ह्यांना पार्किंगचं तिकीट पण पाहिजे. 100 रुपये, 200 रुपये, 50 रुपये, 400 रुपये. काहीतरीच वेडेपणा. हे पण रेकॉर्ड कर, मी बोलतो ते ऐकू दे सगळ्यांना. मी किती मंदळ दिलंस का. मी कारमध्ये बसले आणि मी काय विचार करते की एवढ्या सगळ्या कार्स इथं बाईक कसं काय लावणार आपण. असं वाटतंय. हिअर वी आर. तुझ्या ब्लॉगमध्ये मीच दिसतोय, तू कधी दिसतच नाही. तो माझ्याकडे हे प्रेरणा, चल झुडिओमध्ये. बकरी टी लाऊंजला जाऊ चहा प्यायला. वाघ बकरी टी लाऊंज. मी सांगू, ही सांगेल. ते वाघ बकरी टी लाऊंज मध्ये गेलो होतो आणि तिकडे चहाच नाही, तिथे फक्त चहा पूड मिळते, म्हणजे 50 ग्रॅम 70 ग्रॅम. मग काय करायचं, पहिलं पण देत होते रेडी टू काय होतं, रेडी मिक्स, ते मिक्सचर होतं ते रेडी, म्हणजे गरम पाण्यात घालून प्यायचं. बस तेवढंच. हो, ते नको. नाही, ती रेडी पावडर येते, ती प्रीमिक्स. हां, प्रीमिक्स होतं, प्रीमिक्स. चायमध्ये जाऊ आपण, चाय. या पोरीला पैसे उडवायची एक सवय लागली आता, असं मला वाटायला लागले. त्या गावात तिकडे जाऊन कुठे तरी पैसे उडवत असतात. प्रेरणा, हे प्रेरणा, भास्कर किती पैसे उडवशील आता. मस्त आहे, एअरपोर्टच्या मॉलमध्ये फ्ली मार्केट सारखं केलंय मी, कसलं भारी आहे.
जमतंय का? घे ना. कुठली एस साईज पाहिजे ना? हा छान आहे पण छान आहे. नाही आवडलं तुला? काय करत नाही आवडलं तुला? हा पण नाही आवडलं. पॅन्ट तर छानच आहे. दुसरा टॉप कुठला तरी चांगला दिसेल याच्यावर. नाही आता चिन्मय लाईनमध्ये थांबलाय. जवळजवळ 15 मिनिट झाले तरी हा लाईनमध्येच थांबला अजून. किती वाजले? आवर पटकन. आता झुडिओ झालं आणि आता ही आली आहे ज्यूस्टामध्ये. तिकडनं 15-20 कपडे ट्राय केल्यावर कुठलंच आवडलं नाही. मग आता इथे आता 15-20 वेगळे ट्राय करायला लागते. तेव्हा कुठेतरी एखाद दुसरं आवडेल त्यांचं. हे छान दिसतंय. नाही नाही काय जीन्स पण तुला ते असं बघ ते असं तुला असं होतं ना ते. हा माझा चेहरा बघून काय वाटतंय तुम्हाला? इतका वैतागलेला माणूस कधी बघितला असेल तुम्ही? नुसते पैसे उडवते, नुसते पैसे. अमित शहा काका यायचा मी आज सांगतो, लक्षात ठेवा. काय मग प्रेरणा, इतके पैसे खर्च करून काय मिळालं तुला? खूप सारे कपडे. काय मिळाले? खूप सारे कपडे. कपडे मी ऐकलं गम मिले. कपडे मला वाटलं गम मिले म्हणतेस. खूप सारे कपडे मिळाले आणि खूप मोटिवेशन मिळालं मला. आता तिथं खूप जास्त काम करून, ओव्हरटाईम करून पुढच्या महिन्यात हे पैसे कव्हर करणं गरजेचं आहे. आणि खूप सारे खर्च करून घेतले 3च कपडे पटकन. हो, मी मिंत्राच्या कार्टमध्ये 10 कपडे ॲड केले. 10 म्हणजे पॅन्ट, टॉप, जॅकेट्स हे ते सगळं मिळून त्याचं होतं 3000. आणि इकडे मी 3 कपडे घेतले फक्त. एक स्कर्ट, एक टॉप आणि एक अजून काय ते एक फ्रॉक. तिन्हीचे मिळून 2400 झालेत. असं असतं. बोल. आता मॅगडीमध्ये आलोय. भूक लागली खूप मला. आणि काय नाही, आता बर्गर वगैरे ऑर्डर केला तर खाणार आणि घरी जाऊन झोपणार. आणि उद्या माझा प्रवास चालू होतोय घरी जायचा परत. बोल काहीतरी. काय बोलू आता? खायचं काय बोलायचं नाही. म्हणजे खाता खायचं, पोट भरायचं आणि मग पळायचं. खूप लेट झाला ना? खूप लेट झालं. तर असा होता आजचा आमचा दिवस. आम्हाला खूप मज्जा आली आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि परत असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलवर तुम्ही येत राहा.
थँक्यू बाय. रे ना असं गार पी असं होतं. हे रे उपस मुमेंट माझे